तापाने अस्वस्थ होती ती, पण नंतर लागली झोप. अच्छा. पर तू काय रात्रभर अशीच बसून होतीस, झोपली नाहीस तू? नाही ते मी ते काय काय ग तू अमूल्या, तुला पण आजारी पडायचंय का? अगं आपण जर आपली काळजी घेतली नाही तर पेशंटची काळजी कशी काय घेणार आपण? हा, अर्धी डॉक्टर म्हणतेस ना स्वतःला. मग स्वतः जर आराम केला नाहीस तर काळजी कशी घेणार पेशंटची? आम्हाला हाक मारायचीस ना, आळीपाणी ड्युटी केली असती तिघांनी आपण. अहो पण तुम्हाला दिवसभर पेशंट्स असतात ना. अच्छा, आणि तू काय ऑफिस मध्ये दिवसभर आराम करतेस, काम नाही करत? हा? आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये शिफ्ट ड्युटीज कशासाठी असतात ग? काय ग? एक लक्षात ठेवा मूल्य, जेव्हा आपण पेशंटची शुश्रूषा करतो, काळजी घेतो ना, आपण नेहमी आपले इमोशन्स बाजूला ठेवायचे असतात. कळलं? ओके डॉक्टर गुरुजी, सॉरी. हा. बरं चल, कर तू थोडा आराम कर, मी सुमनला पाठवून देतो. नाही नाही नाही, मी आता झोपू नाही शकत. मी पटकन आवरते आणि निघते. आज ऑफिसमध्ये खूप महत्वाचं काम आहे माझं. बरं. आणि अण्णा, तुम्ही प्लीज आईला सांगून ठेवा, आज माझ्या मागे नको लागूस. हे खाऊन जा, ते पिऊन जा, अजिबात नाही. हा, तेव्हा दोघींच्या मध्ये ना माझा कधी कधी टेबल टेनिसचा चेंडू होतो. बर ठीक आहे, जा जा, आवर जा तू, मी बोलतो त्याशी. हो. हळू जाऊ ना मी ऑफिसला. बरं वाटतंय ना आता? बघू ताप कमी झालाय, पण तरी थोड्या वेळाने चेक कर. रात्रभर अस्वस्थ होतीस तू. तू सुद्धा रात्रभर झोपली नाहीयेस अमूल्या. जा, माझी काळजी नको करूस, मी बरी आहे. आता लवकरच हा जॉब सोडणार आहे. एकदाची कटकट संपेल त्या जीवाची. स्कूटरने जातेस का? आजच्या दिवस ऑटोने जा ना. रात्रभर झोप नाही झाली तुझी. अगं सकाळी झोपलीये मी, तू नको टेन्शन घेऊस. आणि हो, तू वेळेवर औषधं घे आणि काही लागलं तर आईला हाक मार. आणि तायडे, तुझा फोन आहे ना, मी स्विच ऑफ करून ठेवलाय, तो ऑन नको करूस. पुन्हा त्या दोघांचे कॉल्स आले तर तुला टेन्शन येईल. त्यापेक्षा आजच्या दिवस आहे ना बंदच राहू दे. ठीक आहे. बरे चल, निघते आता मी. काळजी घे. तू पण. चल बाय. नीट जा. हो. हॅलो. हाय. काही हेल्पिंग करू का तुम्हाला? तुम्ही हीच फाईल शोधताय ना? थँक्स. मी हेल्पिंग करायलाच आणली ही फाईल. थँक्स बट नो थँक्स. माझ्यामुळे कुणाची नोकरी गेली तर माझ्या मनाला ही गोष्ट कायम खात राहील. सो नको. हे बघा, मी कोणालाच काहीच सांगणार नाही. हवं तर तुम्ही तोंडाला कुलूप लावा, मग तर झालं. जी गोष्ट केल्याने आपलं मन आपल्याला खात राहील अशी शक्यता असते ना. माझे अण्णा म्हणतात ती गोष्ट कधीच करू नये. तुम्ही वेदांत सरांचे पी आहात, त्यांच्याशी प्रामाणिक राहा. बाकी माझं काय, मी या ऑफिसमध्ये आज आहे, उद्या नसेल. पण तुमच्यासाठी ही नोकरी महत्वाची. तुमच्याबद्दल थोडी माहिती आहे मला. बाकी काम तर 100% होणार. त्यासाठी मीही खोटं बोलणार नाही आणि तुमच्यावरही खोटं बोलण्याची वेळ नाही येऊ देणार. बट थँक्स.
अहो खरंच नकोय मला ही फाईल. ही तुमच्या सरांनी दिली असती ना तर मी नक्की घेतली असती. पण एक्झाम मध्ये चीटिंग करायची नसते असंच शिकलीये मी. बरं विजय, मी ह्याच कामासाठी बाहेर चाललीये. इन केस सार्थक सरांनी किंवा आद्या मॅमनी विचारलं ना तर तुम्ही प्लीज सांगा. ठीक आहे. ऑल द बेस्ट नाही म्हणणार. ऑल द बेस्ट. या त्रासामुळेच दमली होतीस ना तू. हे बघ ताप आलाय तुला. मी तुला म्हंटल होतं ना फोन बंदच ठेव म्हणून. केला सुरू. अगं पण तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून फोन सुरू केला ना. सॉरी म्हणू का आता? मला काय म्हणायचं हे न ऐकून घेता तू माझ्यावर रागवू कशी शकतेस अमूल्या? तू मोठी आहेस की मी? अगं मोठी तूच आहेस, पण सध्या बरं नाहीये ना तुला. मला सांग, तू ताप चेक केलायस का? किती आता? ताप उतरलाय आता माझा. 96.6 आहे. तुझे सगळे विचारपूस करून झाली असेल तर मी का फोन केला हे सांगू का? बोलू का मी? सॉरी सॉरी सॉरी, बोल बोल. आज आईला मंदिरात विक्रांत दिसला होता. मग काही बोलला का तो? काही सांगितलं तर नाही ना त्याने? ही ग, आई म्हणाली तो फक्त दिसला होता. तो तिकडे डोळे मिटून प्रार्थना करत होता. अगं ठीक आहे ना, मंदिरात खूप लोक येतात. काही ना काहीतरी देवाला मागून सत्वत राहतात. आणि आता आपण एका शहरात आहोत म्हटल्यावर कधी ना कधी कोणाला तरी दिसणारच तो. मग काय आपण आता त्याच्या भीतीमुळे घरी बसून राहायचं का? आणि मुळात आपलं काही चुकलेलंच नाहीये ना. मग काय इतका विचार करायचा? आपल्याला काही कामं नाही आहेत का? सॉरी अमूल्य, म्हणजे तू कामाच्या गडबडीत असतेस आणि मी आपली. अगं नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला फक्त एवढं सांगायचंय की जर आपल्याला ह्यातून बाहेर निघायचं असेल ना तर काही गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करावंच लागतं. हो ग, धाकटी मोठी झाली हा आता. उन्हाची थोडी काळजी घ्या, नाहीतर आजारी पडायचीस. यंदा हीटवेव्ह आत्ताच सुरू झाली. हो, तूही काळजी घे. बर. सॉरी ताई, मी त्याच टेन्शन मध्ये. फक्त एकदा ते वेदांतने दिलेलं काम संपलं ना की सुटेन मी यातून. विक्रांत, काय मागितलंस देवाकडे? काहीच नाही. शक्यच नाही. डोळे बंद करून शांत बसलेलो. आणि डोळ्यासमोर तीच येत होती, आरती. मनामध्ये ती आहे म्हटल्यावर तीच दिसणार ना. तुला तिच्याशीच लग्न करायचंय का? काय विचारते मी? माझी कितीही इच्छा असली तरी तरी होणार आहे का ते? अद्याप मी खूप प्रयत्न करतोय का तिला विसरण्याचा. विक्रांत, आरतीने तुला होकार दिलेला नाहीये. तिचं आता लग्न होणार आहे. हेच हेच मी माझ्या मनाला सतत सांगत असतो. ती माझ्या मनातून जात नाही ग. माझं मन मला सांगत राहतं की तिच्या मनातही मीच आहे. हा तुझ्या मनाचा खेळ आहे. 7-8 वर्ष स्वप्नात येणारी मुलगी ही खरोखर अस्तित्वात आहे. हा सुद्धा मनाचाच खेळ आहे का? सर, हे स्वप्न सत्यात येऊ शकत असेल तर मग हेही शक्य आहे ना की तिला मी आवडायला लागेन. अरे पण, आणि तिकडे तिचं लग्न झालं तर तू काय करणार? तर मी इतर कोणाशीही लग्न करणार नाही. तू एकदा दादाशी सगळं स्पष्ट बोलून टाक. दादाशी बोलू? प्रेम आणि लग्न या विषयावर कळणार आहे का त्याला? तू दादाला नीट ओळखलं नाहीयेस. प्रेम हा शब्द त्यांनी बाद केलाय. असं नाहीये. तुला माहितीये त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. विक्रांत, तो हॉस्पिटलमध्ये किती सैरभैर झाला होता हे मी बघितलंय. बहीण भाऊ हे नातं वेगळं आहे. हा पण वेगळ्या प्रेमाविषयी बोलतोय. तो सकाळ संध्याकाळ सगळ्यांना सांगत राहतो
की लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम. कळेल त्याला. जेव्हा त्याला त्याच्या तोडीस तोड कोणी भेटेल ना, तेव्हा नक्की कळेल. ह्या जगात त्याला असं कोणी भेटणं म्हणजे खरंच कठीण आहे. देव एकतर विसरला असेल कोणीतरी जोडीदार बनवायला, किंवा तोही घाबरत असेल. कारण काय ना, दादा देवाबरोबरही वाद घालेल आणि त्याला कन्व्हिन्स करेल की लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम, इट्स युजलेस. बरं, मी आलो फ्रेश होऊन. मला वाटतं आपण ही गोष्ट आता ऍक्सेप्ट केली पाहिजे. आणि आणि काय लहान आहे तो, खेळणं हरवलं पण रडत बसायला. आद्या, दिस इज इमॅच्युरिटी. अरे पण तो तिच्यासाठी जीव द्यायला. इमॅच्युरिटी, चाइल्डिशनेस आहे ऍक्च्युली, वेडेपणा आहे. बघा, आपल्याला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? ट्राय केलं पाहिजे का असं पळून गेलं पाहिजे? पण आपण अचीवमेंट बद्दल नाही, इन्व्हॉल्वमेंट बद्दल बोलतोय ना. मान्य आहे, मान्य आहे, आपण इन्व्हॉल्वमेंट बद्दल बोलतोय. अगं पण कशात इन्व्हॉल्व व्हावं, किती इन्व्हॉल्व व्हावं हे कळत नाहीये का त्याला? आणि जर दिसतंय आरती नावाचं त्याचं स्वप्न पूर्ण होत नाही, तर जागा व्हायला नकोय का त्याने? तू तुझ्या कामातून वेळ काढून तिथे उभा होतास आणि वेळ मिळेल तेव्हा पुन्हा काम करत होतास, हो ना? दादा, तू जसा तुझ्या कामाशिवाय राहू शकत नाहीस, तसंच काहीसं विक्रांतचं झालंय. अरे, त्याला सध्या तरी आरतीशिवाय दुसरं काहीच सुचत नाहीये. अशात त्याला आपणच मदत करायला हवी ना. आद्या, मी त्याला यातून बाहेर काढण्यासाठी सगळी मदत करायला तयार आहे. अगं, मी बेस्ट सायकियाट्रिस्ट, बेस्ट काउन्सिलरकडनं अपॉइंटमेंट घेतली अँड आय एम शुअर विक्रांत यातनं बाहेर पडेल. अरे पण त्यालाच याच्यातनं बाहेर पडायचं नसेल तर? त्याला आरतीशीच लग्न करायचं असेल तर? आपल्याला मार्ग शोधावा लागणार. आरतीच्या मनात नेमकं काय चालू आहे? काय करू मी? त्या आरतीला जाऊन विचारू? एकतर लग्न हा विषयच मला आवडत नाही. त्यात माझ्याच भावाला लग्न करायचंय, तेही त्या आरतीशी. जर आरतीला तो आवडत असता तर हा विषय पुढे गेला असता. ऍक्च्युली मला जर तर या टर्म्सच आवडत नाही. अरे पण या जर तरची उत्तरं हवी असतील तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील ना. कदाचित आपल्याला अमूल्याची मदत होऊ शकते. अमूल्य, मी तिची मदत मागू? इम्पॉसिबल. अरे दादा, तुला कळत नाहीये का? तू काय किंवा मी काय, आपण नाही जाऊ शकत आरतीकडे. आपण जाऊन विचारणार आहोत का आरतीला की बाई तुला आमचा भाऊ आवडतो का? नाही ना. हे बघ दादा, हा प्रश्न फक्त अमूल्याच आरतीला विचारू शकते, आणि ते सुद्धा तिला पटलं तर. मी बोललेलं काहीच पटत नाही तिला. प्रत्येक गोष्टीवर वाद घालते ती, आणि ती बोलायला लागली ना की पारा चढतो माझा. मग आपल्याला राग बाजूला ठेवावा लागेल. आपल्या विक्रांतचा प्रश्न आहे. आरतीचं लग्न ठरलंय. ठरलंय पण झालंय का? नाही ना. आणि आता तर साखरपुडाही होता होता राहिला. कदाचित देवाच्याच मनात असेल की. एक मिनिट, देवाला मध्ये आणूच नकोस. देव आणि दैव हे शब्द कमकुवत माणसं वापरतात. बरं बाबा, नाही वापरणार. पण मग कदाचित आरतीच्याच मनाची तयारी नसेल. त्यापेक्षा आपण विक्रांतचीच बोला ना डायरेक्ट. मे बी तोच म्हणेल की हा विषय संपलाय. अरे दादा, मी विक्रांतशी बोललीये आणि अजूनही हा विषय संपला नाहीये.
म्हणून तर मी आले ना तुझ्याकडे बोलायला. दादा, मी हा विषय घरी काढू शकते का? नाही ना. हा, पण तुझ्या बरोबर मला विक्रांतशी या विषयावर बोलायला आवडेल ना. ठीक आहे. ते पण त्या मुलीला तू हँडल करायचा. ओके, ठीक आहे. कठीण आहे तुझं. हात जोडले मी तुझ्या पुढे. पण दादा, पाणी मिळेल का प्लीज? हो, बसा ना. हॅलो, हा, जरा एक ग्लास पाणी आण. थँक्यू. अहो अमूल्य मॅडम, एक मिनिट. अहो असं काय करताय? अहो असं उन्हातून आल्या आल्या पाणी पिऊ नका. अरे हो, थकवा आलाय का तुम्हाला? अहो नाही, ते उन्हातून आले ना म्हणून ते. बरोबर. मी कॉल केला होता तुम्हाला, पण तुम्ही कॉल उचललाच नाही. सरांना वाटलं की तुमच्या सरांना काही ना काहीतरी वाटतच राहणार. हा? नाही, ते तुमचा कॉल आला ना तेव्हा लिफ्ट मध्ये होते मी. कट झाला असता म्हणून नाही उचललं. बरं, आता पिऊ का पाणी? हो हो, प्या ना. बरं, ते कामाचं काय झालं? नाही, सर विचारत होते ना म्हणून म्हटलं. हो, त्यांना खूप टेन्शन असेल नाही का? तुम्ही ना ऑफिसमध्ये गोळ्या ठेवा. म्हणजे काय ना, सरांचा बीपी वाढला की त्यांना देता येईल. त्यांच्या बीपीचा काही नेम नाही ना. बरं चला, सरांचा बीपी वाढण्याआधी मी जाऊन भेटते. सगळे रिपोर्ट्स देते. आतमध्येच आहेत ना? हो हो हो, आहेत ना, वेटिंग मध्येच आहे. Subject, resignation. Mr. Vedant Wankhede, I'm writing this letter to inform you that I'm resigning. Direct resign. कोणत्या पोस्टवरून? हो, ऍडमिन. मला वाटलं एमडीच्या पोस्टवरून रिझाईन करतेस. व्हॉट हॅपन्ड अमूल्य? यू फेल्ड मिझरेबली. कम ऑन अमूल्य, यू आर ब्रेव्ह. यू शुड कीप ट्राईंग. तू एवढ्या लवकर का हार मानतेस? आणि तसंही अजून 4 दिवस आहेत. मुदत संपलेली नाहीये. तुला मुदत वाढवून हवी का? 1 week, 1 month. कीप ट्राईंग ना. ती काय म्हणे, प्रयत्ने वाळूचे कण रगडता. समथिंग समथिंग दॅट मीन्स कीप ट्राईंग. तू सायकोलॉजी बुक्स वाचलेत का? अरे नाही, तू मॅथ्स वाली आहेस ना. काय ना, त्यात असं लिहिलंय की संकट आलं की माणसं या 2 पैकी एका मोडवर जातात. एक फाईट आणि एक फ्लाईट. तू फाईट नाही करणार आहेस, चॅलेंज पूर्ण नाही करणार आहेस. बर, दुसरं असतं फ्लाईट. पळून जाणे, राजीनामा देणे, चक्कर येणे. डोक्याला काही झालेलं नसताना कोणाकडून तरी रक्त आलंय असं ऐकून बेशुद्ध होणे. तू ना फ्लाईट वाली आहेस, पळपुटी आहेस तू. आणि हा पळपुटेपणाच आहे. काम जमलं नाही, दिला राजीनामा. कम ऑन, फाईट. फेल झालीस, बट नो प्रॉब्लेम.
मी तुला पास करतो. तू फक्त सॉरी म्हण आणि जॉब कंटिन्यू कर. शिकशील तू, होशील सक्सेसफुल. परफेक्ट अमाऊंट आहे. मी 2दा चेक केली होती सर, तीच अमाऊंट आहे. अमूल्य मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन, सॉलिड, एकदम मस्त. अहो मी हा चेक बाहेर दाखवला, सगळे एकदम थक्क झालेत, एकदम इम्प्रेस. हे म्हणजे खूपच अनपेक्षित आहे हो. ते काय म्हणतात ना, अनएक्सेप्टेड, तसं. म्हणजे बघा ना, तुम्ही एकतर या ऑफिसमध्ये नवीन आहात, तुम्हाला तितका एक्सपिरियन्सही नाहीये, पण तरीही तुम्ही हे काम करून दाखवलं. अहो आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, पण आमच्याकडून हे काम काही झालं नाही. अहो एकदा तर सर स्वतः जाऊन आलेत, पण त्यांच्याकडूनही काम झालं नाही. तुम्ही म्हणजे सॉरी सर. तो चेक तुझ्याकडे होता, मग हे राजीनाम्याचं नाटक कशाला केलंस? प्रत्येक वेळेस ड्रामा करायलाच हवा का? बस तेच लक्षात ठेवायचं आणि कायम गोडच बोलायचं, मग होतात काम. आणि मुळात कुणाचं मन दुखवायचं तरी कशाला? आपला इगो बाजूला ठेवायचा आणि आपण जे काम करतोय ना ते प्रामाणिकपणे, हॉनेस्टली करायचं. बरं चला, तुमच्या बॉसनी जर ऐकलं ना तर तुमच्या सगळ्यांची नोकरी. ओ अमूल्य मॅडम, काय? एक बोलायचं होतं. तुमच्या अचिव्हमेंटला खरंच सॅल्यूट. हा खरंच सॅल्यूट. का? कारण ते त्यांचं काम एकदम प्रामाणिकपणे करतात. मग पेशंट गरीब असो किंवा श्रीमंत, मजूर असो किंवा ऑफिसर, सगळ्यांना तीच फीस, तीच ट्रीटमेंट. अण्णा भाजीवाल्याकडे जरी गेले ना वहिनी, तरी भाजीवाला त्यांच्याकडून पैसे घेत नाही आणि अण्णाही त्यांच्याकडून मोफत आणत नाही. सरकारी काम तर अण्णांचं कधीच रखडलं जात नाही, कारण कधी ना कधी कुठेतरी अण्णांनी त्यांची मदत केलेलीच असते, आणि तेही मनात कुठलीही अपेक्षा न ठेवून. काही माणसं हीच सोपी गोष्ट स्वतःच्या इगोमुळे कॉम्प्लिकेट करून ठेवतात आणि मग रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करून अहंकार बाळगतात. पण असो, मला काम दिलं होतं जे आता पूर्ण झालंय. आता मी निघायला मोकळे. निघायला म्हणजे? ते वहिनी, मी राजीनामा देऊन आली. काय? अगं पण तू टास्क कंप्लीट केलायस ना, मग आता कशाला राजीनामा? आणि मुळात कोणाकडे दिलायस? ज्याला हवा होता त्याच्याकडे, नाहीतर त्याने मला हा टास्क दिलाच नसता ना. मूल्या, पण तू माझ्या कंपनीमध्ये आहेस. टास्क देणाऱ्याच्या पण कंपनीत काम करतो ना आपण. इथे तो जे म्हणेल तो नी. अगं पण का? काय कारण? तू मला तरी सांग ना. हे बघ, सार्थक 2 दिवस चेन्नईला गेलाय
ऍटलिस्ट तो येईपर्यंत तरी थांब प्लीज. नाही वहिनी, तू नको टेन्शन घेऊस. हे बघ, तुम्हा दोघांना कधीही काही मदत लागली ना की मी आहे. आणि असंही घरून मदत करूच शकते ना मी. आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही जास्त टॅलेंटेड मुली आपल्या विदर्भात असतील. तू बघ, तुला नक्की कोणी ना कोणीतरी मिळेल. बरं वहिनी, येते मी. अमूल्य, मला सांग, तुला दादा काही बोललाय का? त्याच्यामुळे तू हा जॉब सोडून जातेस का? हे बघ, तसं असेल तर मला सांग, मी बोलते दादाशी. अमूल्य, हे बघ, तू नको जाऊस प्लीज. तू गेलीस की हे ऑफिस सुनं सुनं होईल. सो तू थांब इथेच. तू असतेस ना तेव्हा एक वेगळी एनर्जी असते ऑफिसमध्ये. तुला काय हवंय सांग ना, मी तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे. आणि तुला नेहमी वाटतं ना की मी म्हणावं, सो मी आज म्हणतोय. आय एम लिसन, तुला थांबायचं असेल तर तू थांबू शकतेस. राजीनामा परत घेऊ शकतेस. आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम. काय ना, सार्थक आणि आद्याला तुझी मदत हो. बाकी तुझी मर्जी. यू कॅन रिकन्सिडर युअर डिसिजन. आणि मी हे परत सांगणार नाही. मी पण परत सांगणार नाही. माझं डिसिजन झालंय आणि मी माझ्या डिसिजनवर फर्म. तर तू ही असंच वागली असतीस. मी तिच्यापेक्षा जास्त रिॲक्ट झाले असते. मी खूप भडकले असते दादा. मी खूप रडले असते. खूप गोंधळ घातला असता. दादा, तुला अमूल्याचं वेगळेपण माहितीये? सिच्युएशन कशीही असली ना, ती ना तिच्यातून स्वतःला लवकर सावरून घेते. मी बघितलं ना माझ्या लग्नात, सारिका किती वाईट वागली तिच्याशी, पण अमूल्याने तिची पायरी सोडली नाही. तू बघितलंयस हे, पण तू ऍक्सेप्ट नाही करणार. दादा, अरे तिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती ना तरी तिने हंगामा केला असता. तुला बदनाम सुद्धा केलं असतं माहितीये. तू जेंडर बायस्ड आहेस अशा काहीतरी पोस्ट टाकल्या असत्या. पण अमूल्या तशी नाहीये. हा, ती बडबडी आहे थोडी, पण खूप समजूतदार आहे. इतकी समज आहे ना तिला, मग ती जॉब का सोडते? कारण सांगू, ऐकशील? हा, ऐकतोय.
सेल्फ रिस्पेक्ट. पप्पा मला तुमच्याशी बोलायचंय. मला माहितीये तुला काय बोलायचं ते. तुम्हाला माहितीये तरी पण तुम्ही ज्यूस. बच्चा तू घेणार आहेस? नकोय. अगं राहू द्या, तुम्ही बसा. मग काय म्हणते भाचीच्या लग्नाची तयारी? गाडी कुठे अडली आहे? ते अण्णा काय आम्हाला फोन करत नाहीत. म्हटलं तुम्हाला माहिती असेल. मी काय म्हणतो, साखरपुड्याचं राहू द्या, आता डायरेक्ट लग्नाचा बार उडवून द्या म्हणावं. साखरपुड्याचा खर्च परवडला नाहीये त्यांना. लग्न कुठून करणार म्हणून पुढे ढकलत असतील. एवढा गोल्ड मेडलिस्ट माणूस, स्त्री रोग स्पेशालिस्ट. पप्पा गायनॅक म्हणतात त्याला. तेच ते. मस्त सिझर करायचं, नोटा छापायच्या. आपल्या वराडात काही बाळंतिणींची कमी आहे का? 2-3 बंगले झाले असते आतापर्यंत. पण नाही, हे बसलेत 50-70 रुपयात पेशंट तपासत. आम्ही राजकारण करतो पण सेवा फुकट नाही करत कोणाची. नाहीतर हे अण्णा सेवा परमो धर्म करत बसलेत. बडवाईक, तुम्ही हे असं सगळं बोलताना म्हणून मला सुमनकडे घेऊन जाताना भीतीच वाटते. स्पष्ट बोलतो. राहू दे, तुम्हाला नाहीच पटायचं ते. आपल्या भाचीचं लग्न आहे. काय तोला मुलाने व्हायला हवं. तुम्ही स्वतः लक्ष घाला त्यात. काय हवं काय नको ते बघा. काय लागलं तर आम्ही आहो. काय पण आपल्याकडून सुमन मदत घेणार आहे का? अहो ते नाहीच घेणार, पण आपलं काम आहे ना विचारायचं. आणि कसं आहे, उद्या त्या लग्नात आम्ही जाणार म्हणजे आमचे पाहुणे पण येणार नाही का? हे बघा, तुम्ही मावशी आहात, तुम्ही पुढाकार घ्या. काय हवं काय नको ते बघा. साखरपुडा लांबणीवर पडला हरकत नाही, पण आता लग्न लांबणीवर पडलं तर 1000 तोंड आणि 1000 गोष्टी होतील. त्यात आपलं वराड. नको त्या गोष्टींना पेव फुटायला वेळ लागायचा नाही. नाही, तुम्ही बोलताय ते पटतंय मला. मी असं करते, मी सुमनला फोन करते आणि कधी भेटायला येऊ ते विचारते. नुसता चेहरा बघून त्याला कळत की काय नेमकं काय झालंय ते. पण इथे माझ्याच मुली ज्यांना मी लहानाचं मोठं केलंय, त्यांच्या मनात काय चाललंय नेमकं ते मी काय ओळखू शकत नाहीये. अण्णा हो, खरंच असं काही नाहीये. काही नाहीये ना? मग ठीक आहे, तसं नसेल तर काय मग काळजी करण्याचं काही कारणच नाही. हा, फक्त वडील म्हणून एक सल्ला देतोय. काय एखादी गोष्ट तुम्हाला जर आत्ता सांगायची नसेल, आणखीन काही दिवसांनी सांगू असं जर वाटत असेल, काही हरकत नाही. फक्त इतकाही उशीर करू नका की गोष्टी माझ्याही हाताबाहेर जातील आणि मग मला त्याच्यावरती कुठली उपाययोजना करताच येणार नाही, है ना? कुणी मला कळेल असं काही बोलेल का? काही नाही काही नाही हो. नाही, खरंच काळजी करण्यासारखं काही नाही आहे. नाडीच्या प्रत्येक ठोक्यावर ना माझं अगदी बारीक लक्ष आहे. हा, ठोका जरा जरी चुकला तरी मी लगेच देणार औषध. अण्णा या काही झालं की बापले की एकत्र येता आणि मला एकटीला पाडता. मी जातेच कशी. अगं. नेहमीच आहे तुमचं. काही नाही.